राज्यात महिला अत्याचारात दिवसेंदिवस वाढ. अघोरी पूजा करण्याच्या बहाण्याने 13 वर्षीय अल्पवयीन चिमुकलीवर भोंदूकडून लैंगिक अत्याचार. पालघरच्या कासा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील धक्कादायक प्रकार. पीडित चिमुकलीच्या मोठ्या बहिणीला मासिक पाळीत रक्तस्राव थांबत नसल्याने अघोरी पूजेसाठी औषध देण्याच्या बहाण्याने रात्री 12 वाजता स्मशानभूमीजवळ चिमुकलीवर अत्याचार. 55 वर्षीय भोंदू आरोपीला पालघरच्या कासा पोलिसांनी अवघ्या 2 तासात ताब्यात घेतले. कासा पोलीस ठाण्यात पॉस्कोसह विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. पीडित चिमुकलीवर कासा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. प्रकरणाची पालघर पोलीस अधीक्षक हितेश देशमुख यांच्याकडून तातडीने दखल घेण्यात आली. दरम्यान याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे रोहितदादा पवार व माजी आमदार सुनील भुसारा या पीडित मुलीला नातेवाईकांना सांत्वनपर भेट देण्यासाठी कासा ग्रामीण उपरुग्णालयामध्ये येणार असल्याचे आमदार माजी सुनील भुसारा यांनी सांगितले. फिर्यादीची हिची 2 नंबरची बहीण हिला मासिक पाळीचा त्रास होत असल्याने ते राहणार कुतारपाडा बोईसर रोड या ठिकाणी राहतात. तर आरोपी त्याची इको गाडी घेऊन त्या ठिकाणी कुतारपाडा फिर्यादी व त्यांच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी गेला व फिर्यादीची बहीण 2 नंबरची बहीण हिला मासिक पाळीवरती औषध देतो असे म्हणून त्या सर्व कुटुंबाला घेऊन तो चरी पाहून या ठिकाणी आला व ज्या मुलीला औषध द्यायचं आहे त्याची लहान बहीण पीडित हिला 2 नंबरच्या बहिणीला न घेता सोबत 3 नंबरची लहान बहीण जी या गुन्ह्यातील पीडित आहे तिला चरी पाहून या ठिकाणी बाकीच्या सर्व कुटुंबाला त्या ठिकाणी ठेवून पीडित मुलीला तिथून थोड्या अंतरावरती सायवण रोडवरती जाऊन इको गाडीतून घेऊन गेला आणि गाडी त्या ठिकाणी रोडवरती साईडला लावून तिथून 200 मीटर आत शेतामध्ये एका झाडाखाली पीडितेवरती त्यानं अत्याचार केलेला आहे. सध्या या घटनेत सर किती आरोपी आहेत आणि कोणाकोणाला अटक केली आहे? आरोपी सध्या या घटनेमध्ये एकच आहे, शिवराम परशु धापशी. याला अटक केलेला आहे आणि गुन्ह्याचा पुढील तपास आम्ही स्वतः करत आहोत. तपास आमच्याकडे आहे.